मग हे जर मनात आलं तर त्याला उत्तर काय? उत्तर कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण सनिधमा मा, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, कृष्ण विष्णू जगन्नाथ, एक हा विवेक रे विश्वाचा विश्राम, स्वामी माझा राम विश्वाचा विश्राम, स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम, स्वामी माझा राम रे विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम, विश्वाचा विश्राम. जय जय रघुवीर समर्थ. पण समर्थांना आपण भेटलो किंवा समर्थांशी आपण बोललो असा कोणत्याही ऐतिहासिक बखरीत उल्लेख दिसत नाही. हा उल्लेख का टाळला गेला असावा? याच्या मागचं साधं सोपं आणि सरळ राजकारण असं आहे, बाकी कितीही साधू पुरुषांना आपण जरी भेटलो, त्यांना देणग्या दिल्या, त्यांना नमस्कार केले, त्यांची आपल्याला आशीर्वचनपर पत्र आली, तरी या बाकी कोणाही कडून स्वराज्याच्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष शिरकाव कोणाचाच नाहीये. पण इथे गोष्ट नेमकी वेगळी आहे. समर्थांच्या मठांचा आणि त्यांच्या रामदासी लोकांचा स्वराज्यासाठी एका बाजूला प्रचंड हनुमंतांच्या ताकदवान भक्तांची फौज उभी राहावी हा मठातला प्रयत्न, प्रत्येक मठाला दिलेल्या समर्थांच्या सूचना, पहिले ते हरिकथा निरूपण, मठातली छान व्यवस्था ठेवा, मात्र प्रत्येक मठपतींनी केलंच पाहिजे असं दुसरे ते राजकारण, मात्र राजकारणामध्ये वेळ गेल्यामुळे अनुष्ठानाला वेळ मिळाला नाही किंवा अनुष्ठानात गुंतल्यामुळे राजकारणाकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, असं पावलट उत्तर मला कोणीही द्यायचं नाही. दोन्हीही गोष्टी मला माझ्या मठामध्ये दिसल्या पाहिजेत. पहिले ते हरिकथा निरूपण, काकड आरतीपासून शेजारचीपर्यंत सगळं छान चाललंय का? चाललंय. पण बाकीचं काहीच आमच्या मठात आम्ही करत नाही हो. समर्थानं नाही चालायचं ते. दुसरे ते राजकारण, प्रसाद पोचवण्याच्या नावाखाली का होईना पण सगळ्या अधिकाऱ्यांची ओळख पाहिजे. ते अधिकारी मठात येवोत न येवोत, मित्र असोत शत्रू असोत. सुदैवाने काही शत्रू असे बरे आहेत की प्रसादाचा काही अपमान करत नाहीत. आपली घरापर्यंत पोहोच पाहिजे. रामरायाचा प्रसाद 3 लाडू घेऊन घरी जायचं. रघुवीर समर्थ आहे लाडू लाडू असा 2-3 वर्ष सलग प्रसाद मिळत गेला की कोणत्याही रामदासाला कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये वेटिंग लिस्टवर थांबावे लागत नाही. कारण चपराशाला सुद्धा कळते की प्रसाद आलेला आहे. त्याचे 2 लाडू वेगळे पिशवीत ठेवलेले आहेत. राशी बघितल्यावर तो चप राहणार आहे, चप राशी. फार चिंता करायची नाही. काही लोकांना प्रसादाच्या निमित्ताने भेटायचं, बाकीच्यांना भिक्षामिषे हिंडावे, लोक पारखून सोडावे. भिक्षेच्या माध्यमातून ओळखा.
प्रत्येक रामदासांनी 5च घरं भिक्षा मागायची. प्रत्येक दारामध्ये उभं राहून 3च वेळा म्हणायचं, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. घरातनं कोणीही बाहेर आलं नाही, वाट बघायची नाही, दुसऱ्या घराला निघून जायचं. येईपर्यंत ओरडायचं नाही. मग ह्या घरांनी काहीच दिलं नाही, हे मोजायचं का नाही 5 मध्ये? का देणारी 5 घरं घ्यायची, न देणारं मोजायचं. आणि अशी 5 घरं झाली की भिक्षा संपली. अनेकांनी आमची अशी टिंगल केली आहे, या रामदासांमुळे भिकारी वाढले. भिका मागायला शिकवले होते. पण रामदास स्वामींनीच काय पहिल्यांदा भिक्षेचा अवलंब केलेला नव्हता. रामदास स्वामी इथे जन्माला येण्यापूर्वी जो महाराष्ट्रामध्ये अख्खा नाथपंथ होता तो भिक्षेवरच होता. ज्ञानोबा निवृत्तीनाथांच्या पासून संप्रदायामध्ये सुद्धा भिक्षा आहेच. आता भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे असं तुकोबांनी म्हटलंय. पण तुकोबा प्रपंची आहेत. प्रपंच करणाऱ्या माणसांनी माझ्या घरासाठी काहीतरी द्या हो अशी भिक्षा मागायला लागणं हे लाजिरवाण आहे. हे कोणी मान्यच करणार आहे. प्रश्न प्रपंचाचा नाहीये, हा नियम संन्याशाचा आहे. संन्यासी माणसानं हा मठ चालावा किंवा एखादी उपासना चालवावी यासाठी भिक्षा मागणं आणि माझ्या बायका मुलांना काहीतरी हवंय म्हणून भिक्षा मागणं या मूळ हेतूतच फरक आहे. अगदी अलीकडच्या इंजिनिअरिंगच्या मुलांना आवडेल असं म्हणायचं झालं तर भिकाऱ्याला आपण देतो ती भीक, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात सिंपथी. आणि एखाद्या संन्याशाला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला आपण देतो ती भिक्षा, त्याला इंग्रजीत म्हणायचं एन्करेजमेंट. भिक्षा ही गुंतवणूक आहे, याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होणार आहे. भीक ही सहानुभूती आहे, काही करायची ताकदच नाही म्हणून घे मेल्या एवढंच तरी. समर्थांनी सहानुभूती म्हणून नाही कोणाकडनं भिक्षा घेतलेली. मी रामरायाचं या ठिकाणी एवढं मोठं अधिष्ठान उभं करतो आहे, आपल्या देवदेवतांच्या संरक्षणाचं अधिष्ठान उभं करतोय, त्यासाठीची तुमची असलेली ही योगदानात्मक भिक्षा. अगदी भिक्षेला नावच ठेवायची असतील तर अलीकडच्या काळामध्ये सगळे गणपती उत्सव भिक्षेवरच चालतात. त्याला अलीकडं वर्गणी किंवा खंडणी असं म्हणतात. पण माझ्या घरासाठी मला भिक्षा मागायची नाही, गणपती उत्सवासाठी मागायचे म्हटल्यावर मान्य आहे का नाही? मग त्याच्यामुळे भिकाऱ्यांची संख्या वाढली असं म्हणता का? गणपती उत्सवांमुळे सगळी सामाजिक कामं ही डोनेशनवरच चालतात. मग डोनेशन द्यायची समाजाला सवय लागल्यामुळे भिकाऱ्यांची समस्या वाढली असं म्हणता का? डोनेशन ही गुंतवणूक आहे, याच्यातून काही चांगलं जन्माला येणार आहे म्हणून केलेली गुंतवणूक आहे. त्यामुळं समर्थांच्या बद्दल त्यांनी भिकाऱ्यांची संख्या वाढवली असं न म्हणता अगदी लोकांच्या सामान्य मुठभर धान्य घेऊन सुद्धा सुपभर संपूर्ण जीवन समाज कार्यासाठी वाहणाऱ्या लोकांची एक फळी निर्माण करणारे समर्थ आहेत. मुद्दाम सांगतो, समर्थ वाङ्मयामध्ये आज ऐतिहासिक संदर्भ असा सांगितला जातो की समर्थांची आणि शिवाजीराजांची पहिली भेट शिंगणवाडीला राज्याभिषेकाच्या आधी काही काळ झाली. बखरीमधला उल्लेख असा की ये ठिकाणी राजे यांची काय समर्थांची बैठक ही पहिल्यांदा झाली. पण यातला एक क्षेत्री या शब्दाला फक्त आपल्याला गोल केला पाहिजे. या वाक्याचा असाही अर्थ होतो की राजांची आणि समर्थांची या क्षेत्रातली ही पहिली भेट आहे, म्हणजे आयुष्यातली पहिली असा अर्थ नाही होत खरा. एक क्षेत्रीची, कारण मुळात एकमेकांना आधी भेटल्याशिवाय कोड लँग्वेज ठरवणार कशी? काहीतरी गुप्त भाषा समजवावी लागते. आणि जेव्हा समर्थांच्या मठामधलं राजकारण त्यांना लक्षात आलंय, राजकारणाच्या दृष्टीनं समर्थांचे मठ कोल्हापुरापासून महाबळेश्वरपर्यंत
इतकंच नव्हे तर समर्थांनी आपापले अनेक शिष्य आता महाराष्ट्रातून बाहेर पाठवायला सुरुवात केली आहे. कारण भारत भ्रमणामध्ये जिथे जिथे म्हणून समर्थ गेले होते, ग्वाल्हेरला गेले होते, दिल्लीला गेले होते, आग्र्याला गेले होते, जगन्नाथपुरीला गेले होते, द्वारकेला गेले होते, जवळजवळ अशा हजारो गावांची यादी आहे. त्या ठिकाणी तिथल्या लोकांना सांगितलं होतं मठ चालू करा, तिथे रामोपासना केंद्र चालू करा. पण त्याच्यावरती आपला कुणीतरी माणूस देखरेख करणारा हवा, म्हणून जवळजवळ 500च्या वर समर्थ भक्त महाराष्ट्र सोडून उत्तरेकडे कर्नाटकाकडे त्या काळामध्ये गेले आहेत. याच्या पुढे 10-15 वर्ष तुम्हाला तिथले मठ बघायचे आहेत. अर्थात मठाबरोबरच तिथले सत्ताधीश, त्यांच्यातले असलेले प्रेम संबंध, त्याचा तुम्हा आम्हाला होणारा लाभ, या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करून मुख्य केंद्राकडे म्हणजे सुंदर मठाकडे चाफळला आपण सगळ्यांनी हे निरोप पाठवायचे. या ठिकाणी वर्षभरात हे झालं, या ठिकाणी वर्षभरात हे झालं, या ठिकाणी वर्षभरात हे झालं. यासाठी 500-600 रामदासी वेगळ्या ठिकाणी पाठवणं, महाराष्ट्रामध्ये 100 ठिकाणी हनुमंतांची मंदिरं आणि रामाची मंदिरं उभं राहणं. चाफळचं राम मंदिर समर्थांनी उभं केलं आणि त्या चाफळच्या राम मंदिराला मदत म्हणून रायगडावरून शिवाजी राजांनी जी मदत पाठवायची सनद आहे ती बरीच आधीच्या तारखेची आहे. राज्याभिषेकाच्याच नव्हे तर खूप आधीची तारीख आहे. त्यामुळे यांची आधीपासून ओळख नव्हती. असो, हा सगळा निरूपणात्मक विषय आता मला करायची इच्छा नाही. याचं कारण, याच्यावर एक छान पुस्तक येणार आहे, येऊ घातलंय, शिवसमर्थ योग असं त्या ग्रंथाचं नाव आहे. आणि या शिवसमर्थ योग ग्रंथामध्ये शिवाजीराजे आणि समर्थ यांच्यामध्ये कोणत्या तऱ्हेचे सुंदर संबंध होते, एकमेकांच्या कार्याला ते कशा अर्थाने पूरक किंवा पोषक होते, याबद्दलच्या जवळजवळ 20 वेगवेगळ्या लेखकांचे अभ्यासपूर्ण लेख असलेलं अख्खं पुस्तक येत आहे. त्यामुळे ते पुस्तकाची नोंदणी याच मांडवात चालू आहे. 300 पृष्ठांचं पुस्तक 100 रुपयामध्ये मिळायचं आहे. 100 रुपये आता हॉटेलिंग झाल्यावर बाहेर आल्यावर पान खायला सुद्धा पुरत नाहीत. खाऊन थुंकायच्या पानाच्या पैशात एक अमूल्य ग्रंथ आपल्यापर्यंत येतोय. खरंच शक्य असेल त्यांनी आग्रहाने आपली नोंदणी करा. शिवसमर्थ योग म्हणून या ठिकाणी येतोय. कुठलाही दुराभिमान घेण्यासाठी नव्हे. मी पंथांनी चुका काय केल्या त्याही मी काल सांगितल्या की सातत्याने समर्थांचा मोठेपणा दाखवण्यासाठी सर्दी पंच खोकला झाला तरी शिवाजी महाराज त्यांचं पंच बघायला येत होते, हेही म्हणणं हेही चूक आहे. पण त्यांचे असलेले संबंध का ना करायचे, असलेलं प्रेम का ना करायचं, याच्याबद्दलचा फक्त मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सगळा अभ्यास आपल्याला दिसू शकेल. आपण ते सवडीने म्हणजे लवकरात लवकर शांतपणे असं वाचून पूर्ण करावं. कारण समर्थ आणि शिवाजी महाराज यांच्यावरती गदारोळ महाराष्ट्रामध्ये प्रचंड माजलेला आहे. सरकारच्या कृपेनं तो आणखीन किती वेळ तरी चालू राहायची शक्यता नाकारता येत नाही. फक्त शहाण्या माणसांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होणार नाहीत इतका जरी अट्टहास केला तरी खूप झाला. आणि यासाठी मी पूर्वी सुद्धा सांगितलंय, आताही सांगतो. अनेकांची कल्पना अशी आहे की समर्थन शिवाजी यांच्याबद्दलच्या संबंधाचं प्रेम फक्त ब्राह्मणांनाच आहे. अजिबात नाही. आपलं वाक्य पूर्ण चुकतंय. किंबहुना समर्थांच्या शिव्या गाळीची जी जी वाङ्मय तयार झाली त्याच्यावर आक्षेप घेणारा पहिला विशेषांक जर कोणी महाराष्ट्रात काढला असेल तर तो मराठा विकास परिषदेनेच काढला. आणि स्वतः त्या ठिकाणी चव्हाण साहेबांनी त्याला पूर्णतः पाठिंबा देऊन शिवाजी राजांचे जे शेवटचे सेनापती हंबीरराव मोहिते त्यांचे आत्ताचे तत्कालीन वंशज यांनी त्याला संपूर्णपणे संरक्षण देऊन 2008 सालीच प्रचंड मोठा विशेषांक काढला. तो आता इंटरनेटवर आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी मुद्दाम एकाही ब्राह्मण लेखकाचा लेख घेतला नाही, एखादा अपवाद. पण बाकी ब्राह्मण जातीमध्ये नसणारे सुद्धा इतिहास कसा अचूक लिहू शकतात आणि त्यांना चांगल्या इतिहासाचं प्रेम आहे हे त्या विशेषांकांनी अतिशय सुंदर दाखवलं.
दुसरं विकास परिषदेचं आणखीन कौतुक मी आपल्याला सांगतो. ज्या वेळेला एकतर्फी ब्राह्मण माणूस दिसला की त्याला शिव्या घालायच्या आणि झोडायचं, हे एखाद्या संघटनेनं काम सुरू केलं, तेव्हा सुद्धा शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये ब्राह्मण समाजाचं मोठं योगदान होतं. अशा तऱ्हेची पुस्तिका पण काढली कोणी? मराठा विकास परिषदेनं. आणि ह्याच्या पुढचा विनोद मी कालचा तुम्हाला सांगतो. दादोजी कोंडदेवांचा पुतळा तिथून हटवला आणि जेम्सलेनला आपण नको इतका मूर्खासारखा मोठा केला, तर दादोजी कोंडदेव हे हटवण्यासारखे किंवा पागल असल्यासारखे बाजूला टाकण्यासारखं व्यक्तिमत्व नाही. दादोजी ही एक मोठी व्यक्ती होती. अशा तऱ्हेच्या नवीन पुस्तकाचं आत्ता संस्करण जे आलंय तेही मराठा विकास परिषदेकडनं आलंय. किंबहुना त्याच्यावरची केस लढवणारे जे इतिहास संशोधक आहेत ते सगळेच्या सगळे अब्राह्मण आहेत. तेव्हा समर्थांच्या किंवा शिवरायांच्या सत्यचरित्राबद्दल किंवा या सगळ्या संदर्भाबद्दल फक्त ब्राह्मणांनाच प्रेम आहे, ते ब्राह्मण असल्यामुळे समर्थांच्या मागे उभाचा काहीही यशाशी संबंध नाही. किंबहुना दुर्दैव हेच आहे की समर्थांचं सर्व जाती समावेशकत्व आम्ही बोलतच नाही. समर्थांच्या त्यांच्या शिष्यमंडळींमध्ये धोबी, धनगर, महार, मांग, सांभार, देड इतकंच नव्हे, आश्चर्य वाटेल आपल्याला 2 मुसलमान शिष्य समर्थांचे आहेत. ते मराठवाड्यातल्या 2 मठांचे प्रमुख होते. ते रामनाम घेतायत ना हो, भगवी छाटी नेसतायत ना हो, मग विषय संपला ना. बाकी कशाला उगाच काथ्याकूट, बाकीचा कशाला काथ्याकूट. शिवाजी राजांनी सुद्धा तसा भेदभाव फारसा कधीच मनामध्ये केला नाही. पायदळाचा प्रमुख म्हणून सुद्धा नूरबेग जेव्हा आले, नूरबेग सारखा माणूस येऊन उभा राहिला, राजे मला तुमची सेवा करायची इच्छा आहे. तेव्हा राजे म्हणले, आश्चर्य आहे, मी निजामशाह विरुद्ध लढतोय, मी आदिलशाह विरुद्ध लढतोय, आणि अशा वेळेला तुम्ही माझ्या पायदळामध्ये यायची इच्छा करता? तो म्हणला, क्यों नाही. ज्या लोकांना शिवाजी राजांचं कौतुक कळलं त्या लोकांनी त्यांना मान्य केलंच. नूरबेगचे वचन आहेत अशी की राजे, आपका जो झंडा है वो इंसानियत का है, आपका जो झंडा है वो इंसानियत का है, हम इंसानियत मानते हैं, बस जो इंसानियत नहीं समझते उस पर हम खड़क उठाएंगे. नूरबेग आला होता. राजांनी आरमार उभं केलं तेव्हा इब्राहिम खान स्वतः घेतला होता. दर्या सारंगच्या बरोबरीनं, मायनाक भंडाऱ्याच्या बरोबरीनं त्याच तोडीचे कोकणातले सुद्धा मुसलमान आरमारावरती नेमले होते. तेव्हा कोणी यवन आहे, कोणी मुसलमान आहे म्हणून कोणाचा राग नाही, कोणी कुठल्या जातीचा आहे म्हणून राग नाही, पण त्याच्या पुढचं शिवाजी राजांचं मोठेपण आहे. कोण कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे म्हणून त्याला क्षमा पण नाही. चुकला तर प्रत्येकाला शिक्षा, आणि चांगला वागला तर प्रत्येकाला शाबासकी, आणि सगळ्यांनी एकमेकाचा आदर ठेवला तर मग हिंदवी स्वराज्यामध्ये कोणतीही त्याला बढतीची जागा देता यावी. इतकं मोठं व्यापक शिवाजी राजांचं राज्य आहे. आपण अशा ठिकाणी जातोय की समर्थ त्यांना दिसले नसतील असं नाही, त्यांच्यात चर्चा झाली आणि कोड लँग्वेज ठरवली. कोड लँग्वेज म्हणजे समजा तुमच्या मठांकडून पट 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 इकडे येताना काही हेरांनी बातम्या आणल्या, तर मधल्या बादशाही छावण्या या रामदासी लोकांना फारशा अडवणार नाहीत. अडवलं तर त्यांच्या खिशामध्ये किंवा झोळीमध्ये एखादा कागद सापडला तर तो कागद वाचून तिसऱ्या माणसाला काहीही बोध होता का म्हणे, तो गडपतीपर्यंत पोचला की त्याला कळेल, असा निरोप ठेवून द्या, गडपती पुढचं काम करेल. कारण आज पोर्तुगीजांच्या इतिहास लेखनात सुद्धा एक स्वच्छ उल्लेख असा आहे की शिवाजीराजे आग्र्याला जाताना जी काही विश्वासाची त्यांनी 1000 माणसं बरोबर घेतली होती त्याच्यात एक रामदासी घेतला होता. का घेतला होता ते आग्र्याहून सुटकेच्या वेळेला बघूया. पण हा उल्लेख कुठल्याही ब्राह्मण इतिहासकाराने लिहिला नाही, हा उल्लेख कुठल्याही समर्थ भक्तांच्या इतिहासात नाही. हा उल्लेख जे पोर्तुगीज शिवाजी राजांचं वाईट चिंतायला बसले होते किंवा व्हायला बसले होते अशा पोर्तुगीजांनी नोंद केलेल्या पुस्तकातला उल्लेख आहे की एक रामदासी घेतला गेला होता. म्हणजे आग्र्याहून सुटकेच्या आधीपासून यांचा एकमेकांशी परिचय आहे आणि एकमेकांशी साहचर्य आहे, यात संशय नाही. काही गोष्टी तर्कानेच जाणाव्या लागतात. प्रत्येकासाठी कागदाचा पुरावा नाही मागू, ह्या विचार आपण खूप बोललो आहे. थोडं पुढे जाऊया. समर्थांनी दासबोधाचं लेखन करायला शिवथरघळीची जागा का घ्यावी? एकांत असतो म्हणून. तुम्हाला एक भौगोलिक विनोद सांगतो.
या संपूर्ण जावळीवरती राज्य करणारा चंद्रराव मोरे नावाचा जो आदिलशाहीचा मगरूर सरदार आहे, या चंद्रराव मोऱ्याचा जिथं वाडा आहे त्या वाड्यापर्यंत जाऊन तुम्ही त्याची सारखी देखरेख नाही करू शकत. पण शिवथरघळ ही अशी जागा आहे की जिथं उभं राहून तुम्ही चंद्ररावावरती बिनधोक नजर ठेवू शकता. त्याच्या वाड्यावरचे पहारे कधी बदलतात, किती असतात, कुठे असतात, कसे बदलतात, चंद्रदेव बाहेर केव्हा पडतो, चंद्ररावाच्या बरोबर त्यांचे बंधू प्रतापराव आणि त्यांचे दुसरे बंधू हनुमंतराव केव्हा असतात, ते कोणत्या वेळेला कोणत्या अवस्थेत असतात, 31 डिसेंबर केव्हा केव्हा येतो, याचं इतक्या लांबून तुम्हाला खडानखडा निरीक्षण करायचं असेल तर शिवथरघडीसारखी जागा नाही. आणि दासबोध लेखनासाठी समर्थ तिथे थांबले असं म्हणायचं असेल तर दासबोध लिहून होईपर्यंत थांबले पाहिजेत ना. तसं झालेलं नाही. पुढच्या कालखंडात चंद्ररावाचा पाडाव झाला हो, आणि नंतर पुढचा दासबोध पूर्ण करण्यासाठी समर्थाने मुक्काम बदललाय. इथं ज्यासाठी राहिलो होतो ते झालं. इतका साधा सरळ हिशोब त्यावेळेला झाला. चंद्रराव मोरे खरंच उर्मट झाला. उर्मट इतका की शिवाजी राजाशी खोडी काढण्यासाठी चंद्ररावांनी आणखीन एक भयानक आगळीक केली. ती आगळीक म्हणजे रंगो त्रिमल कुलकर्णी नावाच्या एका वतनदारांनी 22शी बदअंमल केला. शिवाजी राजाच्या राज्यात 22शी बदअंमल झाला तर काय होतं हे सगळ्या स्वराज्याला कळलेलं होतं. रांजाच्या पाटलांनी एकच बदअंमल प्रकरण आणलं होतं. त्या पाटलाला लाल महालामध्ये आणून हातपाय तोडून शासन केलं होतं शिवाजी राजाने. सकाळी तक्रार, दुपारी खटला, संध्याकाळी निर्णय. काय फास्ट प्रोसेस आहे. तेव्हा लोकांना कळलं न्यायाचं राज्य आलं रे बाबा. कारण न्यायाचं मूल तत्व सांगतो आपल्याला, सगळ्या जगाने मान्य केलेलं तत्व आहे, न्याय द्यायला विलंब करणं म्हणजे अन्याय करणं. त्यामुळे ह्या नियमाने बघायचं झालं तर सगळ्यात मोठी अन्याय करणारी व्यवस्था तूर्त भारतात न्यायसंस्था हीच आहे. कारण साधारणतः आत्ता आत गेलेली केस हे माझे किती केस गेल्यावर सुटेल. आजोबाच्या काळामध्ये सुटली तर सुटली म्हणायची. चालू मेली केस, तारखेवर तारखा, याच्यावर हे. शिवाजी राजांच्या पाशी तक्रार आल्या आल्या कशी निपटली जाते याचं रूप लोकांनी बघितलं. समजा शिवाजी राजांनी त्याच वेळेला असं म्हटलं असतं तर काय तुमच्या गावात असं झालंय का. म्हणून काय आधीच्याच इतक्या फायली पडल्या आहेत, कसं एकदम कसं पटावर घेणार ना. या 6 महिन्यांनी या, तोपर्यंत झालं तिचं वर्ष श्राद्ध होईपर्यंत ह्याला काही नाही. त्या क्षणी गोष्ट पटावरती आली. पाटलाला बांधून आणला गेला. गुन्हेगारांना असं आणतात हेही लोकांना पहिल्यांदाच कळलं. आमची सवय म्हणजे आम्ही विचारायचो गुन्हेगाराला, तुम्हाला कोर्टात यायला वेळ आहे का, तुमच्याकडे श्राद्ध नाहीये नो, तुझ्याकडं काही का असे ना, तू काय जावई लागलास काय माझा, माणूस उचला आणि इथं घेऊन या. आणि जेव्हा रांजाच्या पाटलांनी वेड्यासारखं बोलायला सुरुवात केली होती, राजे तुम्ही फालतूपणा करू नका, माझी ओळख वरपर्यंत आहे. राजे तेच म्हटले होते, तुला तिथेच पाठवायचं आहे, वरपर्यंत, जिथपर्यंत ओळख आहे तिथपर्यंत तुला पाठवायचं आहे. माझ्या न्यायालयाच्या दृष्टीनं तुझा अपराध इतका भयानक आहे, तुझे हातपाय तोडून मी ठेवणार आहे. वरती जायचं आणि चिकटवून यायचं. जेव्हा राजाच्या तलवारीनं 2 हात कोपरापासून 2 पाय गुडघ्यापासून तुटलेले बघितले, तेव्हापासून महाराष्ट्रातल्या पोलीस चौकीत बलात्काराची केसच नाही. काय कोणाचा बाप केस दाखवले, एक केस दाखल करू शकत नाही कोण मनुष्य. याचं कारणच ते आहे महाराज, गुन्ह्यापेक्षा जेव्हा शिक्षा शतपट भयानक असते तेव्हा कायदा राखला जातो. याला कायदा उभा करणं म्हणतात, याला कायदा सांभाळणं म्हणतात. त्या स्त्रीला ज्या यातना झाल्या असतील, ती बिचारी आत्महत्या होऊन मेली, त्याच्यापेक्षा 10पट यातना तुला झाल्या पाहिजेत.
7 वर्ष तुरुंगात राहून पुढच्या बलात्कारासाठी तुला सोडणं हा न्याय नव्हे. एकदा फक्त हातपाय तुटले म्हटल्यानंतर पुन्हा कोणी ते वेड धाडस केलं नाही. पण असा मूर्खपणा करणारा रंगोत्रिमल, त्याला जेव्हा कळलं की आपण बाईवर बदामल केला, आता शिवाजी राजाची वक्रदृष्टी आपल्याकडे आली तर आपलं काही खरं नाही. तो जो पळाला तो चंद्रराव मोर्याच्या घरात, आणि चंद्ररावाने त्याला आसरा दिला. शिवाजीराजे मनात म्हणतायत, चालू दे, शिशुपालाचे 100 भरेपर्यंत थांबू, आणि 100 संपले मग तू आहेस आणि मी आहेस, काय जे बघायचं ते पाहू. शिवथर घळीपासून इकडच्या बाजूला महाबळेश्वर पर्यंतचा हा संपूर्ण पट्ट्याचा परिसर ताब्यात घेण्यासाठी आश्चर्य ऐका, शिवाजी राजांनी आक्रमण जे केले जावळीवर ते शिवथर घळीच्याच बाजूने केलं. एक धमार चालू दे, धा धा धिंता किट धा धिंता किट कथा गदे गन धा धा धिंता. जावळीच्या बाजूनं आलेलं आक्रमण थोपवण्यासाठी चंद्रराव मोर्याच्या कडून एक अत्यंत बुलंद असा वीर युद्ध करत होता, ज्याचं नाव मोरारबाजी देशपांडे. शिवाजी राजाने मोरारबाजीची ती सगळी चौफेर चालणारी तलवारबाजी पाहिली, मुळा प्रसन्न झाले. पण या मारामारीमध्ये, युद्धाच्या धुमश्चक्रीमध्ये चंद्रराव मोर्याचा भाऊ हनुमंतराव तलवारीच्या फाळीनं चिरला गेला, तो संपूर्ण मारलाच गेला. चंद्रराव इतका घाबरला, त्याच्या नशिबाने तो पळून गेला, तसं पळण्याच्या अवस्थेत तो नव्हता, तरी त्याच्या लोकांच्या साह्याने पळाला. त्याचा तिसरा भाऊ प्रतापराव जावळी आपल्या ताब्यातनं गेली हे सांगायला विजापुराकडे पळत सुटला. शिवाजी राजाने शक्य तेवढा त्या चंद्रराव मोर्याचा पाठलाग केला. रायरीच्या किल्ल्याच्या आसपास लपणारा चंद्रराव महाशिताफीनं शोधून काढला, राजाच्या समोर आणला, आणि आता आपल्या खडगाचा प्रकोप दाखवण्यासाठी नुसता चंद्रराव नव्हे, त्याची 2 मुलं सुद्धा समोरच्या समोर मारली. आणि विजापुराला बातमी समजली, जावळी मधले 6 डोंगर शिवाजी राजाच्या हाती आले. त्याच भागामध्ये आलेला रायरी, त्याच भागामध्ये आलेला भोरप्या, एकेका डोंगरावरती तटबंदीचे मुकुट घालायला राजाने सुरुवात केली. जावळी सापडली. आता पुढे प्रत्येक जण विचारायचा, आता पुढे कुठे उडी मारायची राजे? पुढे पुढे अर्थातच कोकण दिशेला जायचं. एका बाजूला कल्याण भिवंडी जिंका, तिथं प्रचंड मोठा सागरी व्यापार केला जातो तो एक, आणि दुसऱ्या बाजूला कोकणामध्ये रत्नागिरी खारेपाटण, त्या भागामध्ये उतरायचं. इथल्या सिद्धीला एकदा चाप लागला पाहिजे. हातामध्ये असलेली फक्त 8,000 फौज घ्यायची. एका बाजूला कल्याण भिवंडीवर रघुनाथराव आत्रे तोड्यासारखे तुटून पडले, ती ताब्यात घेतली. दुसऱ्या बाजूला रत्नागिरी खारेपाटणच्या बाजूला आरमार उभं केलं राजांनी स्वतःच. माणसं तोंडात सगळी बोटं घालून बघत राहिली. त्याच बरोबर कोकणाच्या दिशेनं उतरल्यानंतर शिवाजी राजांनी आपल्या 8,000 फौजेला फक्त 40 किल्ल्यांच्या याद्या दिल्या, आणि एकेकाला सांगायचं, तुझा गड तुंग घ्यायचा, तुम्ही तिकोना घ्यायचा, तुम्ही लोहगड घ्यायचा, तुम्ही सरसगड घ्यायचा, तुम्ही प्रचंडगड घ्यायचा. काय गंमत आहे का? घ्यायचं म्हणजे काय, लाडू खायचेत काय? पण एकेका ठिकाणी 500-500 सैनिक, 500-500, 600-600 मावळे पाठवून धाड 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 1, 3, 4, 5 वर्षामध्ये राजगडावर नुसत्या बातम्याच्या बातम्या येत होत्या. 3 वर्षापूर्वी 5 किल्ले असणारं स्वराज्य फक्त त्याच्या पुढच्या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये 50 किल्ले असणारं, आरमार असणारं, स्वतःच तोफखाने उभे असलेलं राज्य उभं राहिलं. 3, 4, 5 वर्ष. काय माणसाच्या कार्याचा वेग असू शकतो. त्यामुळे आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, बाकी सगळ्या लोकांच्याकडे भाषण तयार होती, शिवाजी राजांच्याकडे प्लॅन तयार होता. तो एक्झिक्यूट कसा करायचा ते डोकं होतं, कारण नुसता किल्ला जिंकणं फार सोपं असतं एक वेळ. पुढची ऍडमिनिस्ट्रेशन,
त्याच्यावर न्यायाधीश कोण नेमायचा, तिथं सरचिटणीस कोण नेमायचा, त्या ठिकाणी कार्यालयावर कोण नेमायचा, सरकारी दप्तरावरती कोण नेमायचा, शेती बंधारे खात्यावरती कोण नेमायचा. प्रत्येक प्रांताची तेथी विभाग पाहणारी माणसं पाहिजेत, क्वालिटी असलेली. हो, नाही तर आमच्या पाटबंधारे खात्याच्या माणसाला आम्ही पुण्यात आणला होता. त्याला मी पानशेचं धरण दाखवलं, त्या धरणातल्या खिडक्या दाखवल्या आणि त्याला सांगितलं या धरणातनं, या खिडक्यातनं इतकं क्युबिक लिटर पाणी जातं. असं म्हटल्यावर तो अधिकारीच म्हटला, ओ व्हॉट ए वेस्टेज. साहेब, खिडकीतनं पाणी म्हणजे नळ उघडा राहिल्यामुळं घराच्या खिडकीतनं जातं ते पाणी नाहीये इथे. आपण धरणाच्या पाण्याबद्दल बोलतोय. धरणाचं पाणी पाणलोट क्षेत्राला शेतीत जातं. हो का? अरे गाढवा, खात्यावर कुठले आहेस? अवघड आहे हो. बऱ्याचशा खात्यावरती त्या खात्याबद्दल माहिती असण्यापेक्षा वशिल्याची जी माणसं आणली ना आमच्या सरकारने, बाबा, तो वशिला नावाचा शब्दच त्रास देतोय. वय, शिक्षण आणि लायकी नसताना मिळालेली गोष्ट वशिला. वयही नाही, त्याचं शिक्षण नाही, त्याची लायकी नाही त्या ठिकाणी उभं राहायची. असं कोणी माणूस उठतो आणि तो आमची परीक्षा घेतो. परत तुम्हाला शिक्षक म्हणून आम्ही नेमायला तयार आहोत. धन्यवाद. काय शिकला? BA. दोनच अक्षर शिकलोय आणि ती सुद्धा उलटी. ABCD शिकतात लोक. AB पाहिजे, BA कसं? दोनच अक्षर शिकलं नाही. BA ही वेगळी पदवी आहे. मॅट्रिक नंतर असते काय? बघू नंतर, पुढचा विषय वेगळा. प्रत्येक ठिकाणी त्या त्या खात्याचा पिलंदर माणूस बरोबर त्या ठिकाणी नेमला जाणं. कल्पना करा, मुळात 50 किल्ल्यांवरचे 500 अधिकारी तुमच्याकडे नोंद पाहिजेत. कोणकोणत्या किल्ल्याला कोणता अधिकारी, किल्लेकरी कोण करायचा, सेनापती म्हणून कोण करायचा, शस्त्रावरती कोण ठेवायचा, तोफखान्यावरती कोण ठेवायचा, या प्रत्येकाचं ॲडमिनिस्ट्रेशन एज्युकेशन झालंय का आधी? या प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी नेमून 50 किल्ल्यांचा जेव्हा आपल्या समोर वारा उभा केला, याच गोष्टीतला हा प्रसंग आहे. कल्याणवरती स्वारी करताना जसा कल्याणचा खजिना लुटला गेला, त्याच्यामध्ये कल्याणच्या सुभेदाराचा अख्खा काबिला आणि सून सुद्धा सापडली. स्वतः राजे कल्याणमध्ये असताना लुटीमध्ये आलेली प्रत्येक गोष्ट राजासमोर आणली पाहिजे, या नात्याने सांगितलं गेलं असं की जसं धन सापडले तशी काही माणसंही सापडली आहेत. या लोकांचं काय करायचं हे तुम्ही सांगाल तर त्याची पुढची विल्हेवाट लावता येईल. आणि जेव्हा राजाच्या कानी वार्ता आली, किल्लेदार पकडला ठीक आहे, त्याचे सैनिक पकडले ठीक आहे, त्याचा सेनापती पकडला ठीक आहे, जनाना पकडलाय नाही रे बाळांनो, अशी गोष्ट नाही रे आपल्या हातून होता कामा. जनाना कसा पकडला गेला? आपल्याला राज्यलक्ष्मी ओढून आणायची, परस्त्रीला हात नाही लागता कामा आपल्या कोणाही माणसाकडून. म्हणजे राजे, अपमान कोणाचाच झालेला नाही. लुटीमध्ये सगळा जनाना इथेच नुसता सापडल्यामुळे तुमच्या समोर उभा आहे. जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून भर राजसभेत आणली, तेव्हा सगळ्या दरबारांनी अवाक व्हावं असं अप्रतिम लावण्य त्या स्त्रीचं. चेहऱ्यावरचा बुरखा किंचित फक्त बाजूला केल्यानंतर सुद्धा संपूर्ण दरबार निशब्द व्हावा, इतका अप्रतिम लावण्य समोर असताना आता खरी परीक्षा असते राजांची, खरी परीक्षा असते लोकोत्तर महापुरुषाची. समोर काही मोह नसताना वैरागी असणं खूप सोपं आहे, पण आता राजनीतीच्या प्रमाणे हिला आपल्या राणीवशामध्ये सामील करून घेतलं तर कोणी आपल्याला नाव सुद्धा ठेवणार नाही. कारण आजवरची ही राजांची रीत आहे, अनेक राजांची मागच्या 400 वर्षाची ही रीत आहे. या स्त्रीला प्राप्त करून घेणं खूप सोपं आहे. आता कोणीही धर्माची सुद्धा मला शंका काढणार नाही, एकही शब्दाने कोणी मला नाव ठेवणार नाही.
पण असं असतानाही माझ्या हिंदवी स्वराज्याची भूमिका जगाच्या समोर मांडली जाताना मी फक्त उन्मत्तांचा वैरी आणि अबलांचा मात्र कैवारीच आहे असा हिंद समाजाचा, हिंदुत्वाचा आदर्श डोळ्यासमोर यायला हवा. म्हणून राजा तिथे दरबारामध्ये म्हणतो, बस अशा आमच्या मासाहेब सुंदर असत्या, आम्हीही तेवढेच सुंदर निपजलो असतो.